नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बायोलॉजी वर्ल्ड बाय वैशाली गायकवाड. मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर की जे नीट एक्झामसाठी विचारलेले आहेत ते टॉपिक वाईज डिस्कस करतोय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलेशन या टॉपिकमधील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे आपण स्टडी केलेले आहेत. आज आपल्याला एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिकमधील 2012 ते 2019 पर्यंत विचारले गेलेले सगळे क्वेश्चन्स आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड युरिन. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे तो म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ड्युरिंग द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आणि त्याच्यामधलं हायड्रोस्टॅटिक प्रेशरचं इथं युरिन कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला त्याचा महत्त्वाचा रोल काही असलेला दिसत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला रॉंग दिसतोय. त्यानंतर लो लेवल ऑफ अँटी डायरेटिक हार्मोन. आता कॉन्सन्ट्रेटेड युरिन जर तयार व्हायचं असेल तर अँटी डायरेटिक हार्मोनची लेवल ही जास्त असावी लागते, त्यामुळे ऑप्शन सेकंडसुद्धा नाही आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे तो म्हणजे मेंटेनिंग हायपर ऑस्मोलॅरिटी टुवर्ड दी मेडुलरी इंटरस्टिशियम इन द किडनी. हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला बरोबर वाटतो आहे, कारण आपण जर पाहिलं तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन जर तयार व्हायचं असेल तर एक मेकॅनिझम तिथं काम करतं किडनीमध्ये, नेफ्रॉन्समध्ये, ते म्हणजे काउंटर करंट मेकॅनिझम, की जे कोणत्या भागामध्ये होतं तर लूप ऑफ हेनले आणि वॉसा रेक्टा या दोन भागामध्ये आपल्याला काउंटर करंट मेकॅनिझम हे पाहायला मिळतं, की ज्यामुळे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड युरिन जे आहे ते किडनीमध्ये तयार होत असतं. द काउंटर करंट इन इट हेल्प इन मेंटेनिंग अँड इन्क्रीजिंग ऑस्मोलॅरिटी टुवर्ड दी इनर मेडुलरी इंटरस्टिशियम, आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड जो आहे तो आपल्याला करेक्ट आहे, बरोबर आहे. आता इथं ऑप्शन नंबर 4 जर आपण बघितला तर काय आहे, सिक्रेशन ऑफ इरिथ्रोपॉयटिन बाय जस्टा ग्लोमेरुलर कॉम्प्लेक्स. आता हे जस्टा ग्लोमेरुलर कॉम्प्लेक्स जो आहे तो इरिथ्रोपॉयटिनचा रोल काय असतो, इट इज प्रोड्यूस इन किडनीमध्ये तयार होतो, पण त्याचा रोल जो आहे तो कशामध्ये आहे तर प्रमोट द फॉर्मेशन ऑफ आरबीसीस. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपल्याला काय दिसतोय, करेक्ट असलेला दिसतोय, बरोबर असलेला दिसतोय. क्वेश्चन सेकंड, यूज ऑफ ॲन आर्टिफिशियल किडनी ड्युरिंग हिमोडायलिसिस मे रिझल्ट इन. इथे आपल्याला आर्टिफिशियल किडनीशी संबंधित 4 स्टेटमेंट दिलेली आहेत, त्यापैकी कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे ते म्हणजे नायट्रोजनस वेस्ट बिल्डअप इन द बॉडी. आता आर्टिफिशियल किडनी जरी आपण यूज केली तरी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनस वेस्ट मटेरियल हे राहणार नाही, ते रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. नॉन इलिमिनेशन ऑफ एक्सेस पोटॅशियम आयन, हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला रॉंग असलेलं दिसतंय, कारण पोटॅशियम आयनसुद्धा काय होतील, रिमूव्ह होतील. त्यानंतर रिड्यूस ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम आयन फ्रॉम गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला करेक्ट असलेलं दिसतंय, कारण कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनमध्ये आपल्याला महत्त्वाचा रोल इथे असलेला दिसून येतो. जर नॉर्मल किडनी नसेल तर कॅल्शियम व्यवस्थित आपल्या इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आता हे जर पाहिलं आपण तर विटॅमिन डीचं रूपांतर हे कॅल्सिफेरॉलमध्ये कन्व्हर्जन होणं हे गरजेचं असतं, त्याशिवाय कॅल्शियम हे आपल्या इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. आणि नॉर्मल जर किडनी नसेल तर त्याचा इफेक्ट हा कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनवरती झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे रिड्यूस आरबीसीस प्रोडक्शन. आता आरबीसीसमध्ये याचा काय रोल आहे तर इरिथ्रोपॉयटिन हे जे आहे ते कुठे तयार होतं तर किडनीमध्ये तयार होत असतं, आणि इरिथ्रोपॉयटिनचा रोल कशामध्ये आहे तर प्रोडक्शन ऑफ आरबीसीस. आरबीसीस तयार होण्यासाठी इरिथ्रोपॉयटिनची गरज असते, आणि मग हे इरिथ्रोपॉयटिन जर नॉर्मल किडनी नसेल तर इरिथ्रोपॉयटिन नसतं, आणि इरिथ्रोपॉयटिन नसेल तर आरबीसीज आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होत नाहीत. त्यामुळे ही 2 स्टेटमेंट जी आहेत ती करेक्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द किंवा डी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, मॅच द आयटम्स गिवन इन द कॉलम फर्स्ट विथ दोज इन कॉलम सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत आणि ते आपल्याला एकमेकांशी मॅच करायचे. मग पहिल्या कॉलममध्ये काय दिलं आहे तर ग्लायकोसुरिया. आता ग्लायकोसुरिया म्हणजे काय तर प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन द युरिन आर कॉल्ड ॲज ग्लायकोसुरिया. जर युरिनमध्ये आपल्याला ग्लुकोजचं प्रमाण दिसत असेल तर त्याला आपण ग्लायकोसुरिया असं म्हणतो. त्याचबरोबर गौट म्हणजे काय तर ॲक्युम्युलेशन ऑफ युरिक ॲसिड इन द जॉईंट. जॉईंटमध्ये जर युरिक ॲसिड ॲक्युम्युलेट व्हायला लागलं तर त्याला आपण गॉट हा डिसीज म्हणतो. त्यानंतर रिनल कॅलिक्युलाय म्हणजे काय तर रिनल कॅलिक्युलाय आर ऑल्सो कॉल्ड ॲज किडनी स्टोन, म्हणजेच काय मास ऑफ क्रिस्टलाइज सॉल्ट विदिन द किडनी आर कॉल्ड ॲज रिनल कॅलिक्युलाय. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे ग्लोमेरुलर नेफ्रिटिस, म्हणजे काय तर इन्फ्लमेशन इन द ग्लोमेरुला आर कॉल्ड ॲज
ग्लोमेरुलर नेफ्रिटिस. त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो म्हणजे मॅच द आयटम्स गिवन इन द कॉलम फर्स्ट विथ दोज इन कॉलम सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. हा 2018ला नीट एक्झामसाठी विचारलेला क्वेश्चन आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत आणि एकमेकांशी आपल्याला ते मॅच करायचे आहेत. मग पहिल्या कॉलममध्ये काय दिसते आपल्याला, तर अल्ट्रा फिल्ट्रेशन. आता अल्ट्रा फिल्ट्रेशन जी आहे ही प्रोसेस कुठे होते किडनीमध्ये, तर माल्फिजियन कार्पस्कल्समध्ये होते किंवा बाउमन्स कॅप्सूलमध्ये होते. इथे आपल्याला ऑप्शन दिसतोय. त्यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. आता युरिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठं आपल्याला दिसतं, तर लूप ऑफ हेनले लूप इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला युरिन जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालेलं दिसतं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ युरिन. आता युरिन ट्रान्सपोर्ट कोणाद्वारे केलं जातं, तर युरेटरमधून युरिन जे आहे ते ट्रान्सपोर्ट केलेलं आपल्याला दिसतं, कारण इट जॉईंट द युरिनरी ब्लॅडर टू किडनी. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे स्टोरेज ऑफ युरिन कुठे स्टोअर केलं जातं, तर इन दी युरिनरी ब्लॅडर. काही कालावधीसाठी युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन आपल्याला स्टोअर केलेलं दिसतं. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन आपल्याला असलेला दिसून येतोय. हा 2018मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे याचं ॲन्सर जे आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, अ डिक्रीज इन ब्लड प्रेशर और व्हॉल्यूम विल नॉट कॉज द रिलीज ऑफ. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर, अल्डोस्टेरॉन, ADH अँड रेनिन. नीट 2017मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर अल्डोस्टेरॉन, ADH आणि रेनिन हे तिन्हीसुद्धा जे आहे ते काय करतात, तर ब्लड व्हॉल्यूम वाढवण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये करत असतात, ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करत असतात. तर ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर जो आहे तो काय करतो, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी लोवरिंग दी ब्लड प्रेशर ऑर व्हॉल्यूम. ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टरला आपण ANF असं सुद्धा म्हणतो. आता हे ANF किंवा ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर जे आहे ते कुठून रिलीज होतं, तर द वॉल ऑफ दी ॲट्री ऑफ दी हार्ट रिलीज द ANF इन रिस्पॉन्स टू इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम. ज्या वेळेला आपल्या बॉडीमधलं ब्लड व्हॉल्यूम जे आहे ते जास्त वाढलेलं असतं, जास्त झालेलं असतं प्रेशर, त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये ANF कोण सिक्रेट करतं, तर हार्टचे ॲट्रिया सिक्रेट करत असतात, रिलीज करत असतात. आणि हे ANF जे आहे त्याचा महत्त्वाचा रोल कुठं दिसतो, तर इट अपोजेस द रेग्युलेशन ऑफ RAS मेकॅनिझम. आपल्याला हे मेकॅनिझम माहितीच आहे, RAS मेकॅनिझम. RAS म्हणजे काय, तर रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन मेकॅनिझम, की जे काय करत असतं आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर, ब्लड व्हॉल्यूम वाढवण्याचं काम करत असतं. आणि ह्या मेकॅनिझमला विरोध करण्याचं काम कोण करतं, ANF करत असतं किंवा ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर ब्लड प्रेशर आपलं कमी करण्याचं काम करत असतं. आणि त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन A, ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता इथे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. नीट 2017ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर विच द डिसेंडिंग लिम्ब लूप ऑफ हेनले इज इम्परमिएबल टू वॉटर. द असेंडिंग लिम्ब लूप ऑफ हेनले इज परमिएबल टू वॉटर. द डिसेंडिंग लूप ऑफ हेनले इज परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स. द असेंडिंग लिम्ब लूप ऑफ हेनले इज इम्परमिएबल टू वॉटर. अशी 4 स्टेटमेंट आपल्याला दिलेली आहेत. आता आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर हे चांगलं माहिती आहे. नेफ्रॉनमध्ये अशा प्रकारची इथं बाउमन्स कॅप्सूल्स प्रेझेंट असतात आणि त्यानंतर असा लूप ऑफ हेनलेचं स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेलं दिसतं. इकडे कलेक्टिंग डक्ट प्रेझेंट असतात. आता इथे जर आपण पाहिलं तर हा पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, असेंडिंग लूप ऑफ हेनले. मग हा डिसेंडिंग लूप ऑफ हेनले जो आहे त्याचा महत्त्वाचा रोल काय असतो, तो काय करतो, तर इट इज परमिएबल टू वॉटर. वॉटरसाठी हा जो पार्ट असतो तो कसा असतो, परमिएबल असतो. आणि इम्परमिएबल टू सॉल्टसाठी इम्परमिएबल असतो. तर हा असेंडिंग पार्ट जो आहे, वरती जाणारा जो पार्ट आहे तो ह्याच्या विरुद्ध असलेला आपल्याला दिसतो. इट इज परमिएबल टू सॉल्टसाठी कसा असतो, परमिएबल असतो. आणि वॉटरसाठी कसा असतो, इम्परमिएबल असतो. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर आपल्याला ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपल्याला करेक्ट दिसतोय. काय सांगितलं तिथे आपल्याला, तर द असेंडिंग लिम्ब लूप ऑफ हेनले इज इम्परमिएबल टू वॉटर. इट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7, द पार्ट ऑफ नेफ्रॉन इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम इज. इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ते म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल,
proximal convoluted tubule, Bowman's capsule and descending limb of Henle loop. नीट 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता ह्या क्वेश्चनचे आन्सर जर आपण पाहिलं तर ते आहे म्हणजे बी प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. म्हणजेच काय तर PCT. आता PCTचा जो पार्ट आहे किंवा प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपण जर पाहिलं तर 65% हा जो आहे पार्ट त्याला आपण PCT असं म्हणतोय. 65% ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जे आहे ते रिॲब्झॉर्ब केलं जातं ह्या पार्टमध्ये. आणि ॲक्टिवली रिॲब्झॉर्ब जर काय होत असेल तर ते म्हणजे सोडियम अँड पोटॅशियम. आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो म्हणजे ह्युमन युरिन इज युजली ॲसिडिक बिकॉज. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत. फर्स्ट ऑप्शन इज पोटॅशियम अँड सोडियम एक्सचेंज जनरेट ॲसिडिटी. Hydrogen ions are actively secreted into filtrate. Third option is the sodium transporter exchanges one hydrogen ion for each sodium ion in peritubular capillaries. आणि लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे एक्सक्रिटेड प्लाझ्मा प्रोटीन आर ॲसिडिक. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे ऑप्शन बी हायड्रोजन आयन्स आर ॲक्टिवली सिक्रेटेड इंटू द फिल्ट्रेट. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्युमन युरिन जे आहे ते ॲसिडिक असलेलं दिसून येतं. Question number 9. Which of the following does not favor the formation of large quantities of dilute urine? आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन इज रेनिन, ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर, थर्ड इज अल्कोहोल अँड फोर्थ इज कॅफिन. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो ऑप्शन आहे रेनिन तो म्हणजे आपल्याला इथे बरोबर असलेला दिसतो. याचं कारण जर आपण पाहिलं तर रेनिन जे आहे ते कोण सिक्रेट करतं तर आपल्याला बाउमन कॅप्सूलचं स्ट्रक्चर माहिती आहे नेफ्रॉनमध्ये. आणि ह्या बाउमन कॅप्सूलमध्ये ॲफरंट आर्ट्रिओल आणि इफरंट आर्ट्रिओल प्रेझेंट असतात. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला ब्लड फ्लो जो आहे तो कमी होतो त्यावेळेला काय होतं तर जे सेल्स काय होतात इथल्या जे सेल ज्या आहेत त्या स्टिम्युलेट होतात, ॲक्टिवेट होतात आणि काय रिलीज करतात इट रिलीज द रेनिन. आणि हे रेनिन जे आहे ते काय करतं तर इट कन्वर्ट अँजिओटेन्सिनोजेन टू अँजिओटेन्सिन. अँजिओटेन्सिनोजेनचं रूपांतर कशामध्ये करतं अँजिओटेन्सिनमध्ये करतं. आणि हे अँजिओटेन्सिन जे आहे त्याचा महत्त्वाचा रोल कशामध्ये असतो तर इट स्टिम्युलेट द ॲड्रेनल कॉर्टेक्स. आता ॲड्रेनल कॉर्टेक्स कुठे असते तर आपल्याला किडनीचं स्ट्रक्चर माहिती आहे. आणि ह्या किडनीच्या स्ट्रक्चरवरती ते ॲड्रेनल ग्लँड प्रेझेंट असते. ॲड्रेनल ग्लँडवरचा किंवा ॲड्रेनल कॉर्टेक्सचा जो रिजन आहे त्या ॲड्रेनल कॉर्टेक्समधून काय प्रोड्यूस होतं तर इट प्रोड्यूस द अल्डोस्टेरॉन प्रोड्यूस होतं. आणि हा अल्डोस्टेरॉनचा महत्त्वाचा रोल कशामध्ये आहे तर इट ॲक्ट ऑन द असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. आता आपल्याला लूप ऑफ हेनलेचं स्ट्रक्चर चांगलंच माहिती आहे. लूप ऑफ हेनलेमध्ये जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला काय दिसतं तर हा जो पार्ट आहे त्याला आपण डिसेंडिंग म्हणतो आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. मग ह्या असेंडिंग लिंबमध्ये जर आपण पाहिलं तर सोडियम आणि सॉल्टचं रिॲब्झॉर्प्शन हे जास्त होत असतं किंवा परमिएबल टू सोडियम आयन्स आणि इम्परमिएबल टू वॉटर अशा प्रकारची इथं कंडिशन असते. आणि मग हे अल्डोस्टेरॉन जो आहे त्याचं इट ॲक्ट ऑन दी असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. आणि त्याच्यामुळे सोडियमचं किंवा सॉल्टचं रिॲब्झॉर्प्शन इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यामुळे डायल्यूट युरिन जे आहे ते तयार होत नाही. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर ए रेनिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज रिमूव्हल ऑफ प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल फ्रॉम द नेफ्रॉन विल रिझल्ट इन. आता इथे सांगितलेलं की प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जर नेफ्रॉनमधून जर आपण रिमूव्ह केलं तर काय होईल. आता प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की ज्या बाउमन्स कॅप्सूलच्या खाली इथे आपल्याला प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल किंवा PCT आपण त्याला म्हणतो. हा PCT जो आहे अतिशय महत्त्वाचा रोल त्याचा आपल्याला असलेला दिसतो. अबाउट 65% ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जे आहे ते ह्या ठिकाणी काय केलं जातं रिॲब्झॉर्ब केलं जातं PCTमध्ये. आणि मग हे जर PCT जर रिमूव्ह केलं तर काय होईल तर रिॲब्झॉर्प्शन इथं कमी होणार आहे. काय रिॲब्झॉर्ब केलं जातं इथं तर ग्लुकोज रिॲब्झॉर्ब केलं जातं, अमायनो ॲसिड्स, विटॅमिन्स, हार्मोन्स, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट अशा अनेक गोष्टी, वॉटर त्याचबरोबर युरिया अशा अनेक गोष्टी काय केल्या जातात ह्या ठिकाणी PCTमध्ये रिॲब्झॉर्ब केले जातात. आणि हाच जर पार्ट जर आपण रिमूव्ह केला तर काय होईल तर रिॲब्झॉर्प्शन होणार नाही. आणि असं आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युरिनमधून जातील. म्हणजेच युरिन कसं होणार आहे मोर डायल्युटेड युरिन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग कॉजेस इन्क्रीज इन सोडियम रिॲब्झॉर्प्शन इन द डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल.
याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन इज इन्क्रीज इन अल्डोस्टेरॉन लेवल, सेकंड ऑप्शन इज इन्क्रीज इन अँटी डायुरेटिक हार्मोन लेवल, थर्ड ऑप्शन इज डिक्रीज इन अल्डोस्टेरॉन लेवल अँड फोर्थ ऑप्शन इज डिक्रीज इन अँटी डायुरेटिक हार्मोन लेवल. आता इथे जर आपण पाहिलं तर राईट आन्सर जे आहे याचं ते म्हणजे ऑप्शन ए, इन्क्रीज इन अल्डोस्टेरॉन लेवल. ज्या वेळेला अल्डोस्टेरॉनची लेवल इन्क्रीज होते त्यावेळेला डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये किंवा कलेक्टिंग ट्युब्युलमध्ये आपल्याला रिॲब्झॉर्प्शन झालेलं दिसून येतं. मग ते आपण कसं ते पाहूयात. आपल्याला बाउमन्स कॅप्सूलचं स्ट्रक्चर माहिती आहे आणि बाउमन्स कॅप्सूलमध्ये काय होतं, विथ द हेल्प ऑफ ॲफ्रंट आर्ट्रिओल काय होतं, ब्लड जे आहे ते आतमध्ये येत असतं, किडनीमध्ये येत असतं. मग ह्या ॲफ्रंट आर्ट्रिओलमध्ये जर ब्लड प्रेशर जर कमी व्हायला झालं, कमी यायला लागलं, ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर काय होतं, तिथे असणारा जे सेल जे असतात त्या काय होतात, स्टिम्युलेट होतात अँड इट सिक्रेट द रेनिन सिक्रेट करतात. आणि हे रेनिन जे आहे ते काय करतं, तर इट कन्वर्ट अँजिओटेन्सिनोजेन टू अँजिओटेन्सिन. अँजिओटेन्सिनोजेनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिनमध्ये करतात आणि मग हे अँजिओटेन्सिन जे आहे ते काय करतं, इट स्टिम्युलेट द ॲड्रेनल कॉर्टेक्स. आता हे ॲड्रेनल कॉर्टेक्स कुठे असते, तर आपल्याला किडनीचं स्ट्रक्चर माहिती आहे आणि ह्या किडनीच्या स्ट्रक्चरवरती ॲड्रेनल ग्लँड प्रेझेंट असते आणि ही ॲड्रेनल ग्लँडचा जो कॉर्टेक्स रिजन आहे तिथून अल्डोस्टेरॉन काय होत असतं, सिक्रेट होत असतं. काय होतं, अल्डोस्टेरॉन सिक्रेट होतं आणि हे अल्डोस्टेरॉन जो आहे त्याचा रोल कशामध्ये असतो, तर इट ॲक्ट ऑन द असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले. आता लूप ऑफ हेनलेचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. लूप ऑफ हेनलेमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. एक जो खालचा जो पार्ट असतो त्याला डिसेंडिंग लूप ऑफ हेनले आपण म्हणतो आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, असेंडिंग लूप ऑफ हेनले. मग ह्या असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये जर आपण बघितलं तर कशाचं, इट इज परमिएबल टू सोडियम आयन्स अँड नॉन परमिएबल टू वॉटर. अशा प्रकारचा हा असेंडिंग लूप ऑफ हेनलेचा पार्ट असतो आणि त्याच्यामुळे हे अल्डोस्टेरॉन जे इट ॲक्ट ऑन दी असेंडिंग लूप ऑफ हेनले आणि त्यामुळे जास्तीत जास्त सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन ह्या पार्टमध्ये होत असतं. त्याचबरोबर कलेक्टिंग डक्टमध्ये होत असतं, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये होत असतं. त्यामुळे ह्याचं ॲन्सर जे आहे ते म्हणजे इन्क्रीज इन अल्डोस्टेरॉन लेवल, ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे सिलेक्ट द ऑप्शन विच शोज करेक्ट मॅचिंग ऑफ ॲनिमल विथ इट्स एक्सक्रेटरी ऑर्गन अँड एक्सक्रेटरी प्रॉडक्ट. आता इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला 3 कॉलम दिसत आहेत. पहिला कॉलम जो आहे तो ॲनिमलचा आहे, दुसरा कॉलम एक्सक्रेटरी ऑर्गन आणि तिसरा कॉलम जो आहे तो एक्सक्रेटरी प्रॉडक्ट. आता ह्याच्यामध्ये हे 4 ऑप्शनमध्ये आपल्याला करेक्ट कोणते आहेत ते बघायचं आहे. आता इथं पहिला जो ऑप्शन आहे ए, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर लेबिओ किंवा रोहू आपण त्याला म्हणतो की जो एक फिश आहे ॲनिमल. आणि मग ह्या फिशमध्ये एक्सक्रेटरी ऑर्गन कोणता असतो, तर इथं दिलेला आहे नेफ्रेडियल ट्युब्युल्स. आता हा नेफ्रेडियल ट्युब्युल जो आहे तो बरोबर आहे का, तर नाही. तर लेबिओमध्ये काय असतं, तर मेसोनेफ्रिक किडनी प्रेझेंट असते आणि एक्सक्रेशन जे आहे त्याचं कसं असतं, अमोनोटेलिक असतं. त्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट नाही आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे तो म्हणजे सॅलामेंडर, त्याच्यामध्ये किडनी प्रेझेंट असते, बरोबर आहे. त्याचबरोबर युरिओटेलिक तो असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ पण आपण थोडक्यात बघूया. आता पिकॉक थर्ड जो आहे तो पिकॉक दिलेला आहे. आता पिकॉकमध्ये जर आपण पाहिलं तर काय प्रेझेंट असतं, तर किडनी प्रेझेंट असते, मेटानेफ्रिक. त्याचबरोबर तो कसा असतो, युरिकोटेलिक असतो. इथं काय दिलेलं आहे, युरिया दिलेलं आहे, तो कसा असतो, युरिकोटेलिक असतो. त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. त्याचबरोबर ऑप्शन नंबर 4 जो आहे तो म्हणजे हाऊसफ्लायमध्ये आपल्याला काय दिसतं, तर माल्फिजियन ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. इथं काय दिलेलं आहे, रेनल ट्युब्युल दिलेले आहेत आणि तो कसा असतो, युरिकोटेलिक असतो. ते बरोबर आहे, फक्त इथं रेनल ट्युब्युल दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 जो आहे तो म्हणजे द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर 70 to 80% फ्रॉम द ग्लोमेरुलर फिल्ट्रेट इज रिअब्झॉर्ब इन विच पार्ट ऑफ द नेफ्रॉन. आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण मागे डिस्कस केलेला आहे की बाउमन्स कॅप्सूलचं नेफ्रॉनचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर PCT या पार्टमध्ये जास्तीत जास्त काय होत असतं, रिॲब्झॉर्प्शन आपल्याला झालेलं दिसतं. हा जो पार्ट आहे त्याला आपण PCT असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 65 ते 70% किंवा 70-80% ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, तर रिॲब्झॉर्प्शन झालेलं दिसून येतं. त्यामुळे त्याचं ॲन्सर जे आहे ते म्हणजे प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14
अ फॉल इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट, म्हणजे GFR जर कमी झाला तर कशामुळे काय ॲक्टिवेट होतं. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट कमी होतो त्यावेळेला आपल्याला जी सेल ज्या असतात त्या ॲक्टिवेट झालेल्या दिसतात. आणि इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत जस्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स टू रिलीज द रेनिन. त्याचबरोबर सेकंड आहे तो म्हणजे ॲड्रेनल कॉर्टेक्स टू रिलीज अल्डोस्टेरॉन. थर्ड इज ॲड्रेनल मेडुला टू रिलीज ॲड्रेनॅलिन. आणि फोर्थ आहे तो म्हणजे पोस्टेरियर पिट्युटरी टू रिलीज वॅसोप्रेसिन. इथे जर आपण पाहिलं तर जी सेल जे असतात त्या काय करतात, इट सिक्रेट द रेनिन. म्हणजे इथं आपण आत्ता मगाशीच बघितलेलं आहे की बाउमन्स कॅप्सूलमध्ये जर आपण पाहिलं तर इथं ज्या वेळेला ब्लड फ्लो कमी होतो त्यावेळेला इथं असणाऱ्या जी सेल ज्या असतात त्या काय करतात, ॲक्टिवेट होतात आणि इट सिक्रेट द रेनिन. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक इज कॉमन बोथ इन ह्युमन अँड इन अडल्ट फ्रॉग. इथे जर आपण पाहिलं तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन इज 4 चेंबर हार्ट. त्यानंतर इंटरनल फर्टिलायझेशन. सी इज न्यूक्लिएटेड RBCs अँड फोर्थ इज युरियोटेलिक मोड ऑफ एक्सक्रेशन. आता पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर 4 चेंबर हार्ट जे आहे ते ह्युमनमध्ये आहे पण ॲम्फिबियामध्ये नाही आहे. त्याचबरोबर इंटरनल फर्टिलायझेशन आपल्याला ह्युमनमध्ये दिसतं पण फ्रॉगमध्ये असत नाही. त्याचबरोबर न्यूक्लिएटेड RBCs जे असतात ते आपल्याला ह्युमनमध्ये असलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन नाही आहेत. आता चौथा जो ऑप्शन आहे तो काय आहे, युरियोटेलिक मोड ऑफ एक्सक्रेशन. आता ह्युमन जो आहे तो त्याच्यामध्ये युरियोटेलिक मोड ऑफ एक्सक्रेशन असलेला दिसतो. त्याचबरोबर अडल्ट फ्रॉग जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, ते युरियोटेलिक मोड ऑफ एक्सक्रेशन प्रेझेंट असलेला दिसतो. फ्रॉगमध्ये टॅडपोल ज्या लार्वा असतात, टॅडपोल जे फ्रॉग असतात त्यांच्यामध्ये आपल्याला अमोनोटेलिक मोड ऑफ एक्सक्रेशन असलेलं दिसतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.